सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील सुमारे 269 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू असताना दीपनगर येथील नवीन 660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पात गौण खनिज अर्थात मुरुमाच्या कथित अनधिकृत वापराचा मुद्दा पुढे आलाय। त्यामुळे प्रकल्प प्रशासन, महसूल विभाग आणि संबंधित कंत्राटी कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नवीन 660 मेगावॅट प्रकल्पाच्या खोदकामातून मोठ्या प्रमाणावर मुरुम साठा निर्माण झालाय। या मुरुमाचा वापर महसूल विभागाची आवश्यक परवानगी व शासनाकडे नियमानुसार रॉयल्टी भरल्यानंतरच करता येतो। मात्र संबंधित कंत्राटदाराने आवश्यक परवानगी न घेता हा मुरुम प्रकल्प परिसरातून उचलून पिंपरी सेकम येथील उड्डाणपूर व रस्ते बांधकामासाठी वापरल्याचा आरोप करण्यात येतोय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शासनाकडून अधिकृत रॉयल्टी भरून मुरुम खरेदी करण्याऐवजी प्रकल्पातील मुरुमच वापरण्यात आल्याचा शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। या प्रकाराकडे महसूल विभाग आणि संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही व्यक्त होत आहे। कामगार वसाहतीत सिव्हिल मेंटेनन्स विभागातील काही संबंधित अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराला पाठबळ असल्याची चर्चा सुरू असून या चर्चेची सत्यता प्रशासनाच्या चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक असल्याचं नागरिकांचं मत आहे। दरम्यान भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कथित 269 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी वेगाने सुरू आहे। या चौकशीत आर्थिक व्यवहार, कंत्राट प्रक्रिया, साहित्य खरेदी, देखभाल कामे आणि प्रशासकीय निर्णयांची तपासणी केली जात असून विविध विभागांकडून कागदपत्रे मागवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर प्रकल्प परिसरातील गौण खनिजाच्या कथित अनियमित वापराचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे। स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सार्वजनिक निधीच्या कामांमध्ये आर्थिक अनियमिततेचे आरोप समोर येत असताना गौण खनिजासारख्या बाबींमध्येही नियमांचं पालन होत आहे की नाही याची निपक्ष तपासणी होणे गरजेचे आहे। शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले असल्यास संबंधित जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे। भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि दीपनगर प्रकल्पातील गौण खनिजांच्या कथित अनियमितता वापराच्या आरोपांमुळे संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले असून संबंधित यंत्रणांनी सर्व आरोपांची निपक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ।